नमस्कार, मी प्रकाश फळडे. विचार वादळच्या निवडणूक विशेष मुलाखतीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या स्टुडिओत संवाद साधण्यासाठी आले आहेत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक वलयांकित व्यक्तिमत्व आणि शहापूरचा तिसरा पर्याय म्हणून निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या जिजाऊ विकास पार्टीच्या अधिकृत उमेदवार रंजनाताई उघडा यांच्यासोबत. ताई, मनपूर्वक स्वागत. नमस्कार. शहापूर विधानसभा मतदारसंघात आपल्या रूपाने पहिल्यांदाच एक स्त्री ही निवडणूक लढवत आहे. ही निवडणूक लढवावी असं आपल्याला का वाटलं? शहापूरच्या इतिहासात पहिल्यांदा असं कोणीतरी एका नेत्याने धाडस केलं ते म्हणजे आदरणीय आप्पा जिजाऊ संस्था. आतापर्यंत कोणत्याही पक्षाने किंवा राजकीय नेत्याने एक महिला उमेदवार द्यावी हे कधी धाडस केलं नव्हतं, विचार केला नव्हता. आणि शहापूरचा विकासाचा जर बघितलं तर गेले 45 वर्षापासून दोनच नावं आपल्या समोर येतात. कधी दरोडा येतो तर कधी बरोरा येतो. छापाकाटासारखे हे शहापूरचं राजकारण खेळलं जात आहे. खरं तर जिजाऊ विकास पार्टीमध्ये यापूर्वीपासून काम करत असणारे अनेक इच्छुक होते की जे निवडणूक लढवण्यास किंवा त्या दृष्टीने ते प्रयत्नही करत होते. असं असताना आपल्याला जिजाऊ विकास पार्टीकडून उमेदवारी कशी मिळाली? मी 2012 मध्ये जिल्हा परिषद सदस्य होते. त्याच्यानंतर एकात्मिक आदिवासी प्रकल्पाची संचालक म्हणून मी काम केलेलं आहे. मी 2017 साली साखडगाव गट लढवलेला आहे. कामाचा अनुभव जर बघितला तर माणूस अनुभवातून शिकत जातो, प्रशासकीय नॉलेज येत जातं. याच्यात जर दृष्टीने विचार केला तर मी ज्या पक्षात होती तिथे समजा मला विधानसभा लढवण्याची संधी मिळत नसेल, माणूस एक एक टप्पा पुढे एक एक पायरी पुढे जात असतं. मी पण विचार केला जिजाऊ कडून जर आपल्याला उमेदवारी मिळत असेल आणि जिजाऊचं कार्य इतकं चांगलं आहे की ते गाव पातळीवर आदरणीय सांबरे साहेबांचं नाव, त्यांनी केलेलं कार्य, लोकांचा मिळालेला प्रतिसाद, हे सगळ्यांचा एकंदरीत विचार केला तर मी जिजाऊ जॉईन करण्याचा विचार केला. यापूर्वी आपण सक्रिय राजकारणात असताना किंवा समाजकारणात असताना अनेक उपक्रम घेतलेले आहेत, महिला मेळावे घेतलेले आहेत. त्यांचा सगळ्यांचा फायदा आता या निवडणुकीच्या प्रचारामध्ये तुम्हाला होतोय का? सर्वसामान्य माणसाचा जर विचार केला तर जी मतदार राजा माय भगिनी ही माझ्या सोबत आहे. मी अनेक मेळावे घेतलेले आहेत. मी साखडगावला महिला मेळावा घेतलेला आहे. जवळपास 2500 ते 3000 महिला होत्या त्यावेळेस. आणि ह्या सगळ्या माय भगिनी कधी नव्हे एक महिला उमेदवार म्हणून रिंगणात आहे हे त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आमच्या एका महिला भगिनींवर जिजाऊने इतका विश्वास दाखवलेला आहे. म्हणून नक्कीच या मतदार या माय भगिनी या जिजाऊच्या लेकीच्या सोबत आहेत. आपली थेट लढत आहे 4 वेळा आमदार झालेले दौलत दरोडा आणि 1 वेळा आमदार झालेले पांडुरंग बरोरा यांच्याशी. एवढ्या दिग्गज उमेदवारांशी लढताना आपण जिंकण्यासाठी कोणती रणनीती तयार केली आहे? एक सर्वसामान्य आश्रम शाळेतील विद्यार्थी असेल त्याच विधानसभेच्या रिंगणात आहे. म्हणजे आतापर्यंत असं होतं का सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या माणसानेच उमेदवारी करावी, आमदाराच्या पोराने आमदार व्हावं, आमदाराच्या पोराने सभापती व्हावं, परत आमदार झालेल्यांनी परत आमदार व्हावं, ही जी काही शहापूर तालुक्याची स्ट्रॅटेजी आहे ती आता एका सर्वसामान्यातल्या शेतमजुराच्या मुलींना उमेदवारी दिलेली आहे. नक्कीच मायबाप जनता असेल त्याचा विचार करेल. आणि आपण जर स्ट्रॅटेजी बघितली तर सर्व सांबरे साहेब असतील आणि सर्व जिजाऊचे मावळे आहेत, त्यात रणनीती ठरवतात आणि प्रचंड असा जनतेचा प्रतिसादही मिळतोय. अनेक महिन्यांपासून शहापूर विधानसभेमध्ये चर्चा होती की नको बरोरा नको दरोडा, आम्हाला तिसरा पर्याय हवा आहे. मग शहापूरसाठी तुम्ही तिसरा पर्याय होऊ शकता का? गेले 45 वर्षापासून शहापूरचे कितीतरी प्रश्न रखडलेले आहेत. आपला बस स्टॉपचा विषय बघा ना,
किती दिवस तो प्रकल्प तसाच रखडलेला आहे, आज होतो. आज जर बसमध्ये बघितलं तर त्या प्रवाशांना असं वाटतं का ही बसचं काय होतं, खडखड कधी स्टॉप होतो, जीव धोक्यात घालून बसलेले असतात. आज जर महिला भगिनींचा विचार केला तर पंडित नाक्यापासून खालच्या नाक्यापर्यंत पुरुष मंडळी लग्नीला आले तर गल्लीबोळात जाऊन अडचणीला दूर करू शकतात, पण साध्या महिला भगिनींसाठी तालुक्याच्या ठिकाण असेल, वाशिंदा असेल, कसारा असेल, डोखाम असेल, किन्हवली असेल, या सगळ्या ठिकाणी साधी मुतारीची व्यवस्थाही या लोकांनी केलेली नाही. हे आमच्यासाठी खेदाची गोष्ट आहे. आज जर रोजगाराचं बघितलं तर 10वी शिकलेला मुलगाही गोडाऊन मध्ये जातो, BA झालेला, MA झालेला, MCOM झालेला मुलगाही गोडाऊन मध्ये जातो. कुठेतरी ती तफावत असली पाहिजे आणि शिक्षण घेतो त्याचा कुठेतरी उपयोग झाला पाहिजे. शहापूरच्या मतदारांनी आपल्या मतदानाचा कौल जर तुमच्या पदरात टाकला आणि तुम्ही आमदार झालात तर शहापूरच्या विकासाबाबतचं आपलं व्हिजन काय असेल? शहापूर धरणाचा तालुका आहे. अख्खा देशाची राजधानी, आपण पाणी पाजतो आणि आपल्या भगिनी मात्र रानोरान भटकत असतात. ही वस्तुस्थिती आहे. आज शहापूर तालुका निसर्गमय नटलेला आहे. भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा आहे. 7 पठारे या शहापूर तालुक्यात आहेत. कुठे नद्या आहेत, कुठे नाले आहेत, कुठे दर्या आहेत. याचा जर एकंदरीत विचार केला तर जिथे जिथे दर्या असतील तिथे पाझर तलाव बांधले गेले पाहिजेत, कुठे मातीचे बंधारे बांधले गेले पाहिजेत. आज जर शहापूर तालुक्याचं इतकं मोठं धरण आहे, तिथे गाळ साचलेला आहे. तो गाळ जर काढण्याचा प्रयत्न केला तर पाण्याची पातळी वाढू शकते. तो पाणी आपल्या स्थानिकांना कसं मिळेल? जे पाझर तलाव बांधलेल्या तिथल्या लोकांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटून तिथल्या लोकांना सिंचनाचा कामासाठी लागला तर तिथे रोजगार मिळू शकतात. अशा अनेक प्रश्न आहेत. कंपन्या आहेत आपल्याकडे, पण युपी बिहारचे लोक तिथे कर्मचारी म्हणून काम करतात का? तर स्थानिक इंटरव्ह्यूला गेला तर स्थानिक मुलांना काय सांगितलं जातं? तुमच्याकडे स्किल नाही, क्वालिफिकेशन नाही, क्वालिटीज नाही. का नाही? तर इथल्या स्थानिक 45 वर्षाच्या नेत्याला आपण नेमून देतो, त्या नेत्याचा त्या कंपन्यांवर अंकुश नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणून ह्या गोष्टी होतात. आज जर रेल्वेचा विषय बघितला तर सकाळी माणूस डब्बा घेऊन जातो, तो संध्याकाळी रिटर्न होतो का नाही याची भीती शाश्वती नसते. इतकी ट्रेन मध्ये गर्दी असते. हा विषय सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, पण त्यात राज्य शासनाचाही काही वाटा आहे. मी प्रामाणिकपणे असं प्रयत्न करेल, प्रामाणिकपणे आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते का 1.5 तासानंतर जर कसाऱ्याला 2 तासानंतर ट्रेन जात असेल तर मधल्या वेळेत काय केलं पाहिजे? तर ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजेत, तर ती गर्दी कमी होईल. आज जर आसनगावचं बस स्टँड रेल्वे स्टेशन बघितलं तर साधी शौचालयाची टॉयलेटची व्यवस्था तिथे नाहीये. आज टॉयलेट आहे तर तिथे दरवाजे नाही. आज जर असंख्य महिला बचत गट शहापूर तालुक्यात कार्यरत आहेत. बचत गटवाल्यांना वाटतं, महिलांना वाटतं, माझ्या भगिनींना वाटतं का कुठेतरी माझ्या हाताला काम मिळालं पाहिजे, मीही माझ्या संसारात हातभार लावला पाहिजे. पण असं कुठे होत नाही, कारण विषय असा आहे की जर प्यायलाच पाणी मिळत नसेल तर तुम्ही लघु उद्योग कुटीर उद्योगांना पाणी तर कुठून आणणार? आज जर शिक्षणाचा विषय बघितला तर मंथन असेल, स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, ANM असेल, होमी बाबा असेल, अशा अनेक परीक्षा होतात. शहापूर तालुका ठाणे जिल्ह्यातच नाही तर ऑल महाराष्ट्रात टॉपर विद्यार्थी देतो. दुःखाची गोष्ट एकच वाटते की गेली 10 वर्ष आपला ठाणे आणि पालघर जिल्हा विभक्त होऊनही आपल्या हक्काचं नवोदय स्कूल आपल्या ठाण्याला मिळत नाही. का? तर लोकप्रतिनिधींना त्याच्याबद्दल करावंसं वाटत नाही, त्यांच्याकडे विजन नाही, करण्याची इच्छाशक्ती नाही, म्हणून आपला तालुका मागे पडतोय. आज बऱ्याच जणे मी प्रचारात फिरत असताना विचारतात का ताई, विरोधी पक्षाने महिलांना 1500 रुपये दिले म्हणून महिला त्यांच्या सोबत आहेत.
मी प्रामाणिकपणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छिते का जर आपल्याला 1500 रुपये देतात तर डाळीचा भाव काय असेल, गोड तेलाचा भाव काय असेल, पेट्रोल डिझेलचा बाजार काय असेल, भाव काय असेल, अशा अनेक गॅस किती असेल. म्हणजे एका मार्गाने तुम्ही 1500 देतात आणि दुसऱ्या मार्गाने मात्र 3000 आमच्याकडून काढून घेतात. मी प्रामाणिकपणे असं सांगू इच्छिते का एक महिला भगिनी, मी तुमची लेक असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करेन की 1500 रुपयापेक्षा 15,000चं काम तुमच्या हाताला कसं मिळेल याच्यासाठी मी प्रयत्न करेन. ताई, असा आरोप केला जातो की भारतीय जनता पक्षातूनच तुम्हाला जिजाऊमध्ये पाठवलेलं आहे किंवा ती दोघांची छुपी युती झालेली आहे. तमाम शहापूरकरांना पडलेला हा प्रश्न आहे, याच्यावर तुम्ही काय सांगाल? मी भाजपकडून जिजाऊत आली, पण मी माझ्या पक्षाचा पक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि जो माझ्यावर आरोप होतो का भाजपकडून इकडे पाठवलेला आहे हे पूर्णपणे खोटं आहे. ज्यावेळेस राष्ट्रवादीची प्रचार सभा रॅली निघाली किंवा नारळ प्रचाराचा फुटला, याच्यावर पाटील साहेबांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि मी आपल्या माध्यमातून सांगते का आम्ही जिथे असतो तिथे प्रामाणिक असतो. मला कोणी पाठवलेला नाही. मी 2दा जिल्हा परिषद लढलेली आहे. मी प्रकल्पाची संचालक म्हणून काम केलेलं आहे. प्रत्येकाला वाटतं का मी एक एक पायरी पुढे जावं. जर मला तिथे बीजेपीत विधानसभा लढायची संधी मिळत नव्हती म्हणून मी जिजाऊ पक्ष प्रवेश केला. जिजाऊच्या कार्यावर प्रभावित होऊन मी जिजाऊत आली आणि जो संभ्रम निर्माण करतायत मतदारांपुढे हा खोटा आहे, चुकीचा आहे. दौलत दरोडा आणि पांडुरंग बरोडा यांच्यामध्ये कोण उजवं असं तुम्हाला वाटतं किंवा कोणाची कारकीर्द आहे? उजवडावं म्हणण्यापेक्षा 45 वर्ष याने जर प्रामाणिकपणे काम केलं असतं, त्यांच्याकडे विजन असतं, तालुका पुढे नेण्याचा दूरदृष्टिकोन असता तर हे प्रकल्प जे काही अडचणी प्रॉब्लेम्स ते झाले नसते. आज जर बघितलं 45 वर्ष बरोरा घराण्याने आजोबा आमदार झाला, मुलाने आमदार व्हावं, नातवाने आमदार व्हावं, मुलीने सभापती व्हावं, सगळ्या कुटुंबाने TDC बँकेत लागावं, आपल्या नातेवाईकांनी एकात्मिक आदिवासी प्रकल्पात लागावं, आपल्या बहिणीची नातवं असतील त्याने शाळेत लागावं. ही 45 वर्षातून त्याने फक्त केंद्रस्थानी आपलं घराणं ठेवलेलं आहे. ते शेवटचा प्रश्न, शहापूर विधानसभेतील मतदारांनी आपल्याला जिंकून द्यावं यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? मी नम्रपणे असं सांगू इच्छिते का माझ्या पुढे ज्याने 20-20 वर्ष 25-25 वर्ष आमदारकी भोगलेली आहे हे उमेदवार आहेत आणि मी एका आश्रम शाळेत शिकलेली शेतमजुराची मुलगी म्हणून 3रा पर्याय म्हणून जनतेसमोर येत आहे. आणि मायबाप जनतेनं आता बदल घडला नाही तर भविष्यात कधीही घडणार नाही, कारण दोन्ही आमदाराची मुलं ही राजकारणाच्या रिंगणात उतरलेली आहेत. 45 वर्ष आपण फक्त कर्तव्य करत आलो. भविष्यात जर तुम्हाला वाटत असेल का पुढची 45 वर्ष कर्तव्य म्हणूनच करावी असा जर विचार केला तर आपला शहापूर तालुका आहे त्याच्यापेक्षाही वाईट स्थितीला जाईल. म्हणून आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी का होईना ही काळाची गरज आहे, शहापूरची गरज आहे का नको दरोडा नको बरोडाचं आता परिवर्तन करा. म्हणून येत्या 20 तारखेला आपल्या माध्यमातून सर्व माझ्या माय भगिनींना मतदार राजांना विनंती करते का ह्या जिजाऊच्या लेकीला आपले शुभ आशीर्वाद द्यावे आणि येत्या 20 तारखेला शिलाई मशीनच्या समोरचं बटन दाबा आणि आमचं जे कार्य जिजाऊचं आहे ते पुढे नेण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. ताई, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात. आमच्या अनेक प्रश्नांच्या माध्यमातून आपण आमच्या प्रेक्षकांशी थेट संवाद साधला. याबद्दल आपले खूप खूप आभार आणि आपल्याला या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.